चला गरम चाय ये घे चाय भाई, ये घे चाय, ए गरम चाय, ए मस्त, हे घे चाय, हे घे. चंद्रगुप्त मौर्य यांच्याविषयी जाणून घ्यायच्या आधी आपण थोडा इतिहास समजून घेऊ. चाणक्य, ज्यांना आपण कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणून ओळखतो, हे प्राचीन भारतातील एक महान राजकारणी, अर्थतज्ञ. बाबा ऐक ना, हे कुलकर्णी सर चाणक्य सोबत बसून अर्थशास्त्र लिहित होते काय? शाळेला कसलं आतून शिकवत आहेत ना. गप्प बस रे, फॅक्ट्सवर फोकस कर, फॅकल्टीवर नाही. इतर पुढच्या वर्षी हीच सीट गरम करत बसशील. फॅक्ट्स. एक्सक्यूज मी सर. येस सर, एशियंट हिस्ट्रीचा क्लास हाच आहे ना? हो. तुम्ही कोण? सर मी रेणुका देशपांडे. मी नवीन आहे क्लासमध्ये, आत्ताच जॉईन केलंय. वेल मिस देशपांडे, मी इंडस व्हॅली आणि वैदिक संस्कृती ऑलरेडी शिकून पूर्ण केलेले. तुम्ही ना यंदाच्या मान्सून सारख्या आहात, 3 आठवडे लेट. एनिवे, गेट इन अँड ट्राय टू कॅच अप. त्यांनी गंगेच्या खोऱ्यापर्यंत आणि उत्तरेला काश्मीर पासून दक्षिणेपर्यंत जवळजवळ संपूर्ण भारत एकाच सत्तेखाली आणला होता. त्यांनी मिशन MPSC सुरू. अमर, हे कसल्या तरी मिशनवर आली आहे. बोलून तर टाकलं MPSC करणार. आता एवढं कोण वाचणार आहे? काय कसा काय चाललाय अभ्यास? हो बाबा, ते आजच जॉईन केलेत ना क्लासेस, पण करते मी अभ्यास. तुला माहित आहे ना तू किती मोठ्या कोचिंग क्लासेस मध्ये जातेस ते? नाही, कसं आहे ना रेणुका, तिकडे जाऊन जर तू मैत्रिणींबरोबर फालतू टाइमपास करणार असशील तर तसं सांग. नाही म्हणजे कसं आहे, तुझाही वेळ वाया जायला नको आणि आमचाही. नाही बाबा, मला खरंच MPSC करायचं आहे. ठीक आहे, दिले तुला 6 महिने. आणि जर तू पूर्व परीक्षा पास झालीस तर पुढचं 1 वर्ष. कसं आहे रेणुका, आम्हाला तुझ्या स्वप्नांच्या आणि करिअरच्या आड यायचं नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे, तुझा वेळ वाया जायला नको आणि आमचाही. आणि जर तू पूर्व परीक्षा पास झाली नाहीस तर मग मी माझा पुढचा निर्णय घ्यायला मोकळा. पुढचा विचार म्हणजे? तुझ्यासाठी चांगलं स्थळ बघावं लागेल. ऑफिसर नाही झालीस म्हणून काय झालं? चांगली गृहिणी तर बनूच शकतेस ना तू. हा, नाही नेहा, अगं माझ्या बाबांनी तर अल्टिमेटम दिलाय मला. जर या 6 महिन्यात मी प्रिलियम्स क्रॅक केला नाहीत ना, तर कुठल्या तरी बैलासोबत बांधून देतील ते मला. अगं म्हणजे लग्न करतील ते माझं. हो, असं अल्टिमेटम दिलंय. यावर्षी काही करून प्रिलियम्स क्रॅक कराव्याच लागतील मला. नाही ना ग,
अजून कुठलाच अभ्यास सुरू केला नाहीये मी, आणि त्यात तर क्लासेस पेक्षा 3 आठवडे मागे आहे मी. हो, बरं ऐक ना, मला ना जरा उशीर होतोय, मला नोट्स घ्यायला जायचंय. मी तुला नंतर कॉल करते. हा, बाय. ओ हा सीन आहे काय? अमर, अपोजिट इज इक्वल टू AB अपॉन OA. असं काय भूत बघितल्यासारखं बघतोय? सर, भूत बघितलेलं चालतं. हे काय A² + B² साइन कॉस, आणि तुम्ही हे अजून दिलं. सर प्लीज एकदा आज परत शिकवाल का? अरे सर, हा फक्त नावाचा आरी आहे, बाकी याला काय नाही येत. गप्प बस. तू लिहायचं काम कर, त्याला काय करायचं ते मी बघतो. हे बघ ऐक. अमर 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 भावा, ऐक 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 ऐक. माझा क्लास चाललाय ना इथे. काय तुझं? पोरांनो, तुम्हाला काही डाऊट असेल ना? ए, आला मोठा छान, काय काम आहे तुझं? अरे मी काय म्हणतो, इकडे जरा बाजूला ये ना, महत्वाचं. तुम्ही हे लिहून घ्या, तुला आल्यावर शिकवतो मी. ओके, ये. बोल काय झालं? हे बघ, एक पैसे कमवण्याची चांगली संधी चालून आली आहे. म्हणजे त्या गरीब पोरांना जे फुकट शिकवतोस ना, आपण थोडा कमर्शियल विचार करूया ना. ती रेणुका आहे ना, लग्नापासून वाचण्यासाठी धडपडते, म्हणून तिने MPSCचा क्लास लावलाय. अरे मी ऐकलं ना. मी काय बोलतो, आपण तिला सांगू तू हिस्ट्रीचा किंग आहेस आणि आहेस. अरे तू प्रायव्हेट ट्युशन साठी हवे तेवढे पैसे देईल ती. अर्धे अर्धे घेऊ ना वाटून. काय बोलतोय? कोणाच्या अडचणीचा फायदा घेणं योग्य वाटत नाही मला. तू ते ऐकलं नाही काय? आपदा को अवसर में बदली आहे. हीच ती आपदा आहे जिला अवसर मध्ये बदलायचंय. अरे तू नको घेऊस टेन्शन, मी बोलतो ना तिच्याशी, मी करेन कन्व्हिन्स तिला. हे बघ सँडी, कशाला दुसऱ्याच्या मॅटर मध्ये जातोयस? तर तूही फसशील आणि मलाही फसवशील. अरे नाही फसणार, मी बोलेन ना, तू टेन्शन नको घेऊस रे. हे बघ, तुला काय करायचंय ना कर, मला या प्लॅन मध्ये इन्क्लूड नको करूस. ठीक है, मैं तुम्हें बात की गहराई को समझाता हूँ. ओके ठीक आहे, जा तू आता, माझा क्लास आहे. ठीक आहे, विचार कर. हा, कळव मला. तर आज तुम्हा सगळ्यांकरता एक सरप्राईज आहे. काय सर, सुट्टी देताय? नाही, सरप्राईज टेस्ट. नको सर. मला येऊन एकच तर दिवस झालाय. सायलेन्स सायलेन्स प्लीज. सर प्लीज नको सर. सायलेन्स. चलो हरी अप हरी अप. तुमच्याकडे फक्त 20 मिनिटं आहेत. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. विजयनगरची राजधानी कुठली? मी उत्तर सांगते, पैसे घेतो. सायलेन्स. हम्पी. ओके, टाइम्स अप. थांबवा सगळ्यांनी. द्या. टाइम्स अप. ते शेवटचं तुम्ही गोल करा ना. सो गाईज, उद्या परत भेटूयात पेपर सोबत. येस सर. गुड लक. मी दिलं असतं. हाय. काय रे, उत्तर सांगण्याचे पण पैसे घेतोस तू? मग मस्ती करतोय का? पण शिकवणीचे पैसे घेतो मी. मला तुझी शिकवण्याची गरज नाहीये. तुला आहे. तुला माहिती नाहीये, पण तुला आहे. काय बोलतोयस तू? स्पष्ट बोल काय ते. मला माहितीये तू MPSCचे क्लास का लावले असते. तुला कसं माहिती? आय हॅव शार्प आईज अँड इयर. अच्छा, म्हणजे चोरून ऐकलंस तू माझं. चोरून? ते महत्वाचं नाहीये.
महत्वाचं हे आहे की तुला एमपीएससी क्लिअर करायची. हो करायची तर आहे मला, मग पण तू माझी मदत का करशील? फुकट आम्ही काहीच करत नसतो. शिकवणीचे पैसे घेणार आम्ही. ठीक आहे, उरलेला सगळा सिलेबस तुम्ही मला शिकवा, मी त्याचे तुम्हाला पैसे मोजे. डन. मोजू नकोस, दे. चालेल ना. सँडी लेक का? मार खायचंय का तुला? सँडी काय म्हणत होता तू? तेच बाहेर जाऊन काय खायचं Sorry. ते. पण मी तुला शिकवू शकत नाही. का? का? दाखव सर मी बदली आहे. अमर आपदा अवसर ऐक ना प्लीज, असं नको करू यार, मी बोलतो ना तुझ्याशी. आपदा अमर काय झालं त्याला? 1 मिनिट था, मी 5 मिनिटात आलो. अरे बॅग तर घेऊन जा तुझी. काय चाललंय दोघांचे? अमर आलो आलो आलो. दादा दादा, हा बोल ना. हा ते कालचे आणि आजचे पैसे राहिले का? हा देतो. ते मालक सारखं ओरडायला लागले हो. हो देतो लगेच देतो. हा. ए राजू, हा इकडे ना. हा दादा. हा किती झाले? कालचे आणि आजचे मिळून ना 80 रुपये झाले. ठीक आहे. ठीक आहे, आत्ता चहा घ्या ना. नाही नको. घ्या ना, राऊंड पी करू. नाही ठीक आहे, थँक्यू. ओके. काय रे, एकटा एकटा चहा घेतलास? ए अरे नाही रे, ते त्याच्या उधारीचे पैसे बाकी होते ना, ते देत होतो. अच्छा. बरं ती कुठे आहे? आहे आतमध्ये बसून. बोलव तिला. तिची ट्युशन चालू करायची ना? खरंच? हो. तू रेडी आहेस? अरे हो. अरे बाबा. चिअर्स टू न्यू बिगिनिंग. येस. चिअर्स टू MPSC आणि लग्नापासून सुटका. चिअर्स. हो. चांगलं आहे. ए तुला काही लग्न करायचं नाहीये का? नाही, करायचंय लग्न, पण थोडा वेळ गेल्यानंतर. आता सध्या आयुष्यात काय करायचं तेच कळत नाहीये मला. लग्न कुठे झेपणार मला. हो बरोबर आहे, पण तू MPSC मुळे लग्न पुढे नाही ढकलू शकत. हा फार काय नाही, पण थोड्या वेळासाठी तरी करूच शकते ना. आणि आयुष्यात क्लॅरिटी यायला वेळ लागतो रे. पण तुमचं बरं आहे, तुमच्या दोघांनाही क्लॅरिटी आहे. तुमचे गोल्स कसे असे सेट आहेत. ए नाही नाही, मला पण क्लॅरिटी यायला जरा वेळच लागला होता. तुझं काय मोटिवेशन MPSC करण्यामागचं? नाही नाही, मोटिवेशन वगैरे असं काही नाहीये, पण मी लहानपणापासून पाहत आलोय की सिस्टीम कसं वर्क करतं. डेफिनेटली चेंज होऊ शकते. आणि सर तुमचं काय मोटिवेशन? लग्न. घ्या. आपलं मोटिवेशन इन्स्पिरेशन एकच, लग्न. कसं आहे, सरकारी नोकरीवाल्याला चांगली मुलगी भेटते. बरोबर आहे रे. लग्न हे याचं इन्स्पिरेशन आहे. सरकारी नोकरी तर चांगली छोकरी आणि चांगला हुंडा. बरोबर ना? हुंडा देणं आणि हुंडा घेणं हे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे, माहितीये ना मॅडम? हा, पण मुलीच्या बापाने जर मुलीला गिफ्ट दिलं तर मला काय हरकत नाही घ्यायला. आणि समजा जर नाहीच झाला MPSC ऑफिसर, तर तलाठी जर होऊनच जाशील. तलाठी पण चालते आपल्याला. सरकारी नोकरी आहे ना, मग बस. कसं आहे, गिफ्टचं साईज जरा लहान होईल, पण ठीक आहे, ऍडजस्ट करेन मी. आणि सर कितवा अटेम्प्ट तुमचा? दुसरा. आमच्या दोघांचा पण. अच्छा. मी प्रिलिम्स मध्ये अडकलो आणि हा मेन्स मध्ये. हा पण ठीक आहे, आम्ही आता क्लिअर होऊ. ट्युशन लावलंय ना. अरे चला मी निघते, आईचा फोन येतोय. हा हो, उद्या चालेल. भेटूयात. ओके. हाय. अगं हो निघाले, बस आलेच 10 मिनिटात. अमर, मी काय म्हणतो, तू अचानक तुझा डिसिजन कसा काय बदललास? अचानक नाही रे. हो म्हणजे तुझ्या मोरॅलिटी ह्युमॅलिटीचं काय झालं? यार मी पण नंतर विचार केला,
आणि पाकिट उघडून बघितलं तर त्यात 200 रुपये होते. आणि आपण कोणाचं नुकसान करत नाहीये ना. गरज तिला पण आहे आणि गरज मला पण आहे. करेक्ट. मग काही प्रॉब्लेम नाहीये. कसं आहे मित्रा, गरज ही माणसाला कठोर आणि कमजोर दोन्ही बनवते. साव दे, चालायचंच. तू देऊन टाक चहाचे आणि टोस्टचे पैसे आणि विषय संपव. हो सर, देतो. चला, थँक्यू. हे घे. तशी दिसायला सुंदर आहे ना ती. ए गपरे, चल. खरंच यार सुंदर आहे. हे घे राजू. अरे हे तर रॅप सॉन्ग आहे. रॅप सॉन्ग. हे बघ, नकाशावरती नूडल्सची जाळी, महाराष्ट्राचा भूगोल भारी, त्र्यंबकेश्वरला पहिली टीप सुटली, गोदावरी माता पूर्वेला धावली.